एप्रिल महिना आहे ते तसं वर्ष होतं. एप्रिल महिना का, तर एप्रिल महिन्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती आहे, बसवेश्वर महाराजांची जयंती आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. म्हणजे जेवढे जेवढे परिवर्तनवादी महापुरुष या देशामध्ये जन्माला आलेले आहेत ते सगळे एप्रिल महिन्यामध्ये जन्मलेले आहेत. आणि तसाच क्रांतिकारक वर्ष हे 1927 आहे. कारण 19 फेब्रुवारी 1627 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, 1827 महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्म, आणि या सगळ्या लोकांची शतक वर्ष साजरे करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतिकारक पाऊल उचललं, ते म्हणजे 14 तळ्याचा सत्याग्रह. मी दीपकला सांगत होतो, दीपक असा विषय द्या की एका विषयावरती आम्हाला बोलता येईल. 14 तळ्या सत्याग्रह 2 मिनिटांमध्ये मांडून होणार नाही. मनुस्मृती दहन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये, तेही 2 मिनिटांमध्ये मांडून होणार नाही. पण जिथं जिथं जाचक रूढी होत्या त्या मोडीत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं. पण प्लॅनिंगनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह केला. तत्पूर्वी 19 तारखेला त्यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. आणि माझं प्रामाणिक मत आहे, आपण युवा वर्गाने समता सैनिक दलामध्ये काम केलं पाहिजे. आपण भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम केलं पाहिजे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या RPI याच गटामध्ये काम केलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रहो,